नमस्कार. नुकत्याच महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका झालेल्या आहेत. सत्ता कुणाची येईल नाही हा नंतरचा प्रश्न आहे, परंतु एक गोष्ट चांगली झाली की यावेळेस नागरिकांनी आपलं पहिलं कर्तव्य मतदान हे चांगल्या प्रमाणात केलेलं आहे. आता याच्या व्यतिरिक्त अनेक आपले कर्तव्य आहेत. जसं समाजामध्ये अनेक सामाजिक समस्या वाढत आहेत. उदाहरणार्थ महागाई वाढत असेल, जमिनी नापीक होत चाललेल्या आहेत, जगभरातलं पाणी प्रदूषित होत चाललेलं आहे, कुठंतरी आपल्याला कॅन्सरसारखा आजार किंवा रोगराई ही पछाडून टाकते आहे. ह्या सगळ्या विषयांवर आपण चिंतन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी नागरिकांचं कर्तव्य हे आपल्या राष्ट्रपती, आपल्या पुढच्या पिढींप्रती जे आहेत त्याची अधिक चांगल्या प्रकारे जाणीव झाली पाहिजे. म्हणून स्वामी विवेकानंद जयंती, राजमाता जिजाऊ जयंती आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचा 10वा वर्धापन दिवस या निमित्ताने आम्ही 11 जानेवारी आणि 12 जानेवारी रोजी पुण्यामध्ये राष्ट्रीय कर्तव्य परिषद घेत आहोत. या कर्तव्य परिषदेला आम्ही गौग्राम आत्मनिर्भर गौग्राम परिषद देखील म्हणत आहोत. तसेच युवकांचा युवक दिन असल्यामुळे युवकांचं कौशल्य विकास याविषयी आम्ही काम करत आहोत. वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय चांगल्या योजना आहेत. उदाहरणार्थ स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम आहे, विश्वकर्मा सेंटर असेल किंवा आता आपण नवीन नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या काही चांगल्या योजना असतील, अथवा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये कम्युनिटी एंगेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आलेला असेल, अशा विषयांची माहिती युवकांना द्यावी. महाराष्ट्रातल्या सर्व MSW कॉलेजेसनी यामध्ये सहभाग घ्यावा. तसेच विविध महाविद्यालयीन अथवा इंजिनिअरिंग कॉलेजनी देखील याच्यात सहभाग घ्यावा. विवेकानंद वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन आपण जिल्हा पातळीवर या निमित्ताने करत आहोत. त्याचप्रमाणे गौग्राम परिषदच्या माध्यमातून ग्रामविकासाचं मॉडेल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला एक छोटासा प्रयत्न आहे. CSR हेल्पलाईनच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांना आर्थिक पाठबळ कसं मिळेल किंवा त्या उपक्रमांमधली गुणवत्ता कशी वाढेल, त्यांचं प्रेझेंटेशनसाठी 1-to-1 काउन्सिलिंग सेशन आपल्याला आयोजित करण्याचा प्रयत्न आहे. आणि दरवर्षीप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार समारंभ देखील आहे. तर या 2 दिवसाच्या उपक्रमाचा पहिला टप्पा जिल्हा पातळीवर विवेकानंद वक्तृत्व स्पर्धा म्हणून आपण नियोजन करत आहोत आणि राज्य पातळीवर याचा एक सविस्तर कार्यक्रम 11 आणि 12 जानेवारी 2025ला आपण नियोजित केलेला आहे. या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं किंवा संयोजक समिती म्हणून आमच्यासोबत जुडावं यासाठी आम्ही आपल्या सर्वांना विनंती करत आहोत. ज्यांना आमच्यासोबत जुडून या उपक्रमात काम करायचं असेल